ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ सुरू असताना अचानक पादचारी उड्डाणपुलावर लावलेला एक बॅनर हवेने उडून खाली पडला. त्याचवेळी खालील मार्गावरून एक दुचाकीस्वार प्रवास करत होते. अचानक अंगावर बॅनर कोसळल्याने दुचाकीस्वाराचा तोल गेला. काही क्षणांसाठी समोरून येणाऱ्या वाहनाला धडक होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र दुचाकीस्वाराने शांतता आणि प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर दोघांनाही सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. घटनेनंतर काही काळ वाहन चालकांमध्ये घबराट निर्माण झाली. स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालकांनी तातडीने धाव घेत बॅनर रस्त्याच्या बाजूला हटवला. काही मिनिटात वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक वापराच्या पादचारी उड्डाणपुलावर एवढ्या मोठ्या आकाराचा वाढदिवसाचा बॅनर नेमका कोणत्याच्या परवानगीने लावण्यात आला? तो लावताना सुरक्षिततेचे निकष पाळले गेले होते का? संबंधित बॅनरची नियमित तपासणी करण्यात आली होती का? तसेच अशा प्रकारचे बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावण्यास परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे हा परिसर अत्यंत वर्दळीचा मार्ग असून इथे दिवस रात्र हजारो वाहने धावतात. अशा ठिकाणी निष्काळजीपणे लावण्यात आलेले बॅनर नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणारे ठरू शकतात. काही सेकंदाचा फरक पडला असता तर ही घटना अपघातात रूपांतरित झाली असती. नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावणाऱ्यांवर आणि त्याला परवानगी देणाऱ्या संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पादचारी उड्डाणपूल आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या सर्व अनधिकृत बॅनर्सची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रसिद्धीसाठी लावल्या जाणाऱ्या बॅनर्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या घटनेनंतर शिवप्रताप सेनेचे सुनील चौधरी यांनी दिलगिरी व्यक्त केली की माझ्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्या दुचाकीस्वार प्रवाशाची मी मनापासून माफी मागतो. नमस्कार, मी सुनील चौधरी, शिवप्रताप सेना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, शिवसेना प्रणित. माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडण्याची दुर्दैवी घटना घडली. ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो. कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती. यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल. पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. अटल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, ठाणे महानगरपालिका कर्मचारी वर्ग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी महाविद्यालय कर्मचारी वर्ग व महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना यांच्या वतीने ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर व अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
रक्तदानामुळे अनेकांना नवजीवन मिळते, तर वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाला बळ मिळते. समाजहिताचा विचार करून राबविण्यात येणारे असे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या प्रसंगी रुग्णालयातील रुग्ण बालकांना खेळणी वाटप देखील केले. या प्रसंगी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, माजी उपमहापौर अशोक भोईर, भाजप गटनेते नगरसेवक मुकेश मोकाशी, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, नगरसेविका माधुरी मेटांगे, अनिता राम ठाकूर, उषा विशाल वाघ, डॉक्टर योगेश शर्मा, जयेंद्र कोळी, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष राम ठाकूर, राजाभाऊ सोनगडा व इतर मान्यवर उपस्थित होते. अटल फाउंडेशनच्या वतीने प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये भव्य स्वरूपात वृक्षारोपण अभियान संपन्न झाले. या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ अपर्णा सिंग, प्रदेश अध्यक्ष गणेश राजे, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता घुगे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष राजकुमार पवार व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून रक्तदान आणि वृक्ष संवर्धनाच्या या चळवळीत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. वृक्षारोपण जे आहे ते शिव फाट्याला झालं. जवळजवळ 500 रोपं त्या ठिकाणी लावण्यात आली वन विभागाच्या जागेवर. या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये देखील खूप चांगला असा उपक्रम इथले आमचे कर्मचारी, अटल फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी असे विविध संघटनांनी मिळून रक्तदान शिबिर आणि लहान मुलांना खाऊ वाटप आणि खेळणीचं वाटप अशा प्रकारचा कार्यक्रम केला. निश्चितपणे अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी घेऊन वाढदिवसाला सर्वांनी करावं असा माझाही आग्रह असतो. आणि त्या अनुषंगाने देखील अनेक आमच्या संघटनातल्या आमच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारचे उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवले आणि त्याचा निश्चितपणे मला आनंद वाटतो. वाढीच्या निमित्त सामाजिक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा केलेला आहे. एक प्रकारे जनसेवा केलेली आहे. नाही, तेच अभिप्रेत अपेक्षित आहे. वाढदिवस मोठे मोठे गुच्छ आणि हार घेऊन साजरे करण्यापेक्षा गरीब गरजू लोकांना निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मदत करणं जी खरी आमच्या दृष्टीने पोचपावती आहे आणि ती निरनिराळ्या ठिकाणी केली गेली त्याचा निश्चितपणे आनंद आहे. वाढदिवसाचा संकल्प हा आमचा 362 दिवसाचा संकल्प असतो की जो कोणी अडला नडला आहे, दुःखी आहे, वंचित आहे, पीडित आहे, अन्यायग्रस्त आहे, पीडितग्रस्त आहे, त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. आणि ज्यावेळेला त्याचं काम होतं, ज्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं, तीच आपल्याला वाढदिवसाची भेट असं समजायचं. आणि त्याच्यामुळे हा संकल्प असाच अखंडपणे चालत राहणार आहे. न्यूरोलॉजिकल आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत किम्स हॉस्पिटल ठाणे यांनी आज सर्वसमावेशक न्यूरोलॉजिकल क्लिनिक सुरू केली. या क्लिनिक्सच्या माध्यमातून विविध प्रकारच्या न्यूरोलॉजिकल आजारांचे तज्ज्ञ निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या क्लिनिक्सचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आणि बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन सुरू करण्यात आलेल्या क्लिनिक्समध्ये एपिलेप्सी क्लिनिक, पार्किन्सन्स व मूव्हमेंट डिसऑर्डर्स क्लिनिक, स्ट्रोक, डोकेदुखी, व्हर्टिगो व असंतुलन क्लिनिक, न्यूरोपॅथी क्लिनिक आणि मेमरी क्लिनिक यांचा समावेश आहे. वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आणि बहुविध शाखीय उपचार पद्धती लक्षात घेऊन या क्लिनिक्सची रचना करण्यात आली आहे. अनुभवी न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, पुनर्वसन तज्ज्ञ आणि इतर आरोग्य व्यावसायिक यांच्या संयुक्त सहकार्यामुळे रुग्णांना वेळेत निदान, वैयक्तिक गरजांनुसार उपचार योजना आणि दीर्घकालीन उत्तम आरोग्य परिणाम मिळतील. वाढत्या न्यूरोलॉजिकल आजारांच्या प्रमाणाला लक्षात घेऊन एकाच एकात्मिक केंद्रातून विशेष उपचार सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एपिलेप्सी, पार्किन्सन्स रोग, मायग्रेन,
पेरिफेरल न्यूरोपॅथी, डिमेन्शिया, वर्टिगो आणि संतुलनाशी संबंधित विकार यांसारख्या न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये नेहमीच लवकर निदान आणि विशेष उपचार पद्धतींची आवश्यकता असते. या समर्पित क्लिनिक्समध्ये सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी, अत्याधुनिक निदान सुविधा, वैयक्तिक उपचार योजना, पुनर्वसन सेवा, रुग्ण समुपदेशन आणि दीर्घकालीन फॉलोअप उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामुळे रुग्णांना एकाच ठिकाणी सर्वांगीण न्यूरोलॉजिकल उपचार मिळू शकतील. डॉक्टर निखिल जाधव, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, किम्स हॉस्पिटल, ठाणे म्हणाले की डोकेदुखी आणि वर्टिगो क्लिनिकचा उद्देश तरुणांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविणे तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये पडण्याच्या घटना आणि त्यातून होणारे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी करणे हा आहे. सर्वसमावेशक न्यूरोलॉजिकल क्लिनिकचा शुभारंभ हा किम्स हॉस्पिटल ठाणेसाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या क्लिनिक्समुळे रुग्णांना विशेष न्यूरोलॉजिकल आरोग्य सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहे. ठाणे, मुंबई आणि MMR परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक न्यूरोलॉजिकल आजारांचे निदान, उपचार, पुनर्वसन आणि दीर्घकालीन देखभालीच्या सुविधा आता एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, ज्यामुळे त्यांचे आरोग्य परिणाम आणि जीवनमान सुधारण्यासाठी मोठी मदत होईल. कोणत्याही आजाराचा ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असतो का प्रिव्हेन्शन. आपण नेहमी म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर प्रिव्हेन्शन करता अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या माणसाला जर स्वतःचे रिस्क फॅक्टर आणि होणाऱ्या आजाराबद्दल जर माहिती असेल तर ते प्रिव्हेंट करण्याकरता मदत होते. आणि या क्लिनिकचा हा असा फायदा आहे का बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा एखाद्या न्यूरोलॉजिस्टकडे जात असतो तेव्हा ज्या रुटीन इन्व्हेस्टिगेशन लिहून दिल्या जातात त्या करण्याकरता पेशंट बऱ्याच वेळा कन्फ्यूज असतो, कुठून करायच्या, कधी करायच्या, कशा करायच्या. तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट वेळ जात असतो. या क्लिनिकचा फायदाच हा आहे का जेव्हा आम्ही अशा प्रकारचे डेडिकेटेड क्लिनिक्स बनवले त्यामुळे त्या प्रकारच्या पेशंटला ज्या रिक्वायर्ड टेस्ट आहेत त्या स्मूथलाईन स्ट्रीमलाईन होऊ शकतात. म्हणजे एखाद्याला जर स्ट्रोक रिलेटेड काही इन्व्हेस्टिगेशन सांगितलं आहे तर त्याला 4 ठिकाणी जाण्याची काही गरज नाही किंवा 4 लोकांना विचारण्याची गरज नाही बाबा कुठे होईल, कसं करता येईल, कारण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट वेळ जात असतो. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या क्लिनिक्समध्ये ती फॅसिलिटी आम्ही तेच केलेली आहे का कॉर्डिनेशन स्मूथली राहायचं. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूरोलॉजीमध्ये जे असते ती वेळ असते. म्हणजे वेळ गेली का त्याचे एखाद्या आजाराची जर चांगली ट्रीटमेंट होणार असेल तर ती तेवढे चांगले रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे ह्या क्लिनिकचा सगळ्यात जो मोठा फायदा आहे तो वेळ वाचवणं. त्याच्यामुळे सगळ्यात चांगला जो बेस्ट पॉसिबल बेनिफिट पेशंटला ट्रीटमेंटमधून मिळू शकतो तो असतो. आणि दुसरं आहे का टाईमसह याच्यामध्ये ज्या इन्व्हेस्टिगेशन आहेत त्या डेडिकेटेड इन्व्हेस्टिगेशन आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो का पॅकेजसारख्या इन्व्हेस्टिगेशन असतात त्याच्यामध्ये काही गोष्टी जनरल असतात ज्या कधी काही आजारांमध्ये नेसेसरी नसतात. तर त्याऐवजी डेडिकेटेड ज्या इन्व्हेस्टिगेशन असतील किंवा डेडिकेटेड ज्या टेस्ट असतील त्या हॉस्पिटल फॅसिलिटेट करेन आणि ऑब्व्हियसली या क्लिनिक्समधून येतात. तर त्यामुळे फायनान्शियल आणि त्या बाकीच्या इन्व्हेस्टिगेशनपेक्षा थोड्यासा डिस्काउंटेड रेटला पण असणार. त्यामुळे त्या पेशंटला एखाद्या आजाराबाबतीत जेव्हा आपण माहिती देतो आणि इन्व्हेस्टिगेशन सांगतो तर तो कॉन्फिडन्स मिळतो का बाबा हे स्मूथली होऊ शकतं, डिस्काउंटेड रेटमध्ये होऊ शकतं. त्यामुळे तो पेशंट ते इन्व्हेस्टिगेशन करतो आणि त्या आजाराची ट्रीटमेंट होण्याकरता बेस्ट पॉसिबल मदत होते. त्यामुळे हे क्लिनिक खूप इम्पॉर्टंट आहे. या दृष्टीने आम्ही न्यूरोलॉजीच्या 7 सब स्पेशालिटी ज्या आम्ही म्हणतो त्या सगळ्यांचे क्लिनिक्स ऑर्गनाईज केलेले आहेत. Kapil Khandelwal, Senior Consultant Neurosurgeon, Brain and Spine at KIMS Hospital, Thane. So I am happy to announce that we have started our dedicated neurological clinic, and it is a one and only type of clinic in this Thane MMR region, and we are here to serve the people of around 20 to 30 lakhs people around the Thane MMR region. हमारा बहुत बड़ा टीम है एंड वी हैव ए डेडिकेटेड न्यूरोलॉजी एंड न्यूरोसर्जरी टीम. दिस इज 300 बेडेड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल विद ऑल एडवांस इक्विपमेंट्स एंड टेक्नोलॉजी. वी हैव वेरी एडवांस थिएटर. सो हैप्पी टू सर्व द पीपल. थैंक यू.